chapter, that is functions. ठीक है, functions. In last chapter we have studied sets and relations. ठीक है, हमने सेट्स पढ़ा, रिलेशंस पढ़ा. सेट्स अलग अलग होते हैं और इनमें से किसी भी दो सेट में या तीन सेट में अगर कुछ कॉमन रिलेशन होगा, देन दैट वी हैव स्टडीड अंडर रिलेशंस. नाउ वी आर स्टडीइंग व्हाट? वी आर स्टडीइंग फंक्शंस. ठीक है, अब फंक्शंस जैसे कि हम जानते हैं, फंक्शन मतलब अगर हम इंग्लिश लैंग्वेज की बात करें तो आज अपना जैसे आज किसी ने वो बोल रहे थे कि ठीक है सर मुझे कहीं पे फंक्शन है तो मुझे वहां पर जाना है ना. कुछ फंक्शन है हमारे स्कूल में, कुछ फंक्शन है कॉलेज में, कुछ फंक्शन है, सो दैट फंक्शन इज डिफरेंट. हियर वी आर टॉकिंग अबाउट मैथमेटिकल फंक्शन. ठीक है, हम एक मैथमेटिकल फंक्शन की बात कर रहे हैं और इस मैथमेटिकल फंक्शन में देयर आर 4 पीपल इन्वॉल्व. जैसे किसी भी फंक्शन में आप देखते हैं, जैसे आजकल शादियों में कितने लोग अलाउड है? 50. ठीक है, सो इट इज अ फंक्शन ओनली फॉर 50 पीपल. सिमिलरली किसी भी मैथमेटिकल फंक्शन में देयर आर 4 मेन थिंग्स व्हिच आर इन्वॉल्व. ठीक है, तो हमें सबसे पहले इन्हें समझ लेना चाहिए. ये आप नोट कर लीजिएगा, आपकी बुक में कहीं पर नहीं है तो यहाँ पर भी मैंने नोट्स में नहीं लिखा, मैं थोड़ा सा आपको यहाँ पर एक्सप्लेन कर देता हूं. क्लियर? Which are these 4 things? So function is associated with variables and constants. ठीक है, functions are associated with variables and constant. अब आप बोलेंगे सर आपने 4 बताया था, यहाँ पर आपने 2 ही लिखे. 4 इसलिए क्योंकि वेरिएबल्स के भी 2 टाइप होते हैं. दे आर डिपेंडेंट एंड independent variables. ठीक, and then there are certain constants. So constants के भी 2 टाइप होते हैं. एक तो होते हैं प्योर बोल्ड मतलब प्योर कॉन्स्टेंट्स, दूसरे होंगे आर्बिट्ररी कांस्टेंट. ठीक है, प्योर कांस्टेंट्स, आर्बिट्ररी कांस्टेंट्स. अब ये चीज थोड़ी सी हमें यहाँ पर क्लियर होनी चाहिए मैथमेटिक्स में. हालांकि ये कोई नई चीज नहीं है, ऑलरेडी हम 7th 8th से पढ़ते आ रहे हैं ये सारी चीजें, बट हमने उस एंगल से कभी सोचा नहीं. अब सोचिए, वेरिएबल 2 टाइप के हैं, डिपेंडेंट, इंडिपेंडेंट. कॉन्स्टेंट्स भी 2 टाइप के होते हैं, प्योर एंड आर्बिट्ररी. अब पहले तो बात करते हैं वेरिएबल्स की. वेरिएबल्स मतलब क्या? दोज चेंज विथ टाइम एंड प्लेस. ठीक है, जो चीजें किसी भी टाइम पर किसी भी प्लेस पर चेंज होती रहती है हमेशा, then they are called as what? Variables. है ना, हमने पढ़ा linear equation in 2 variables, linear equation in 1 variable, that we have studied. ठीक है, तो वहां पर वेरिएबल हुआ करते थे x, y, m, p, अलग अलग इक्वेशन हम सॉल्व करते हैं. सो दीज आर कॉल्ड एज वेरिएबल्स whose values are changing. ठीक है, तो वेरिएबल्स तो हुए. अब इसमें 2 टाइप के हम वेरिएबल बता रहे हैं, जैसे डिपेंडेंट एंड इंडिपेंडेंट. There are certain variables which depend for its value on another variable. ठीक है, जैसे हम लाइन लिखते हैं x plus y equal to 3. ये लाइन हम ड्रॉ करते थे x plus y equal to 3 का. अगर आपको ग्राफ ड्रॉ करना है, it will be a line. ठीक है, मैं ये बोल रहा हूं x plus y equal to 3. So ग्राफ कैसे निकालते थे हम इसका? y is equal to 3 minus x. फिर हम x की अलग अलग वैल्यूज लेते थे, उसके लिए y की अलग अलग वैल्यूज हमें मिलती थी, एंड देन वी ड्रॉ द ग्राफ. सो व्हेन वी से y is equal to 3 minus x, it means x is varying on its own and y is dependent on x. So y की वैल्यू चेंज होते जा रही है जैसे जैसे x चेंज हो रहा है. So that is called as y is a function of x. It means y is a independent नहीं होगा, y डिपेंडेंट वेरिएबल होगा. y डिपेंड करता है अपनी वैल्यू के लिए, किसके ऊपर? x की वैल्यू के ऊपर. ठीक है, सो इन जनरल वी से दैट डिपेंडेंट वेरिएबल मतलब कौन? y, जो कि डिपेंड करता है x पर. ठीक है, अब एक यूनिवर्सल ट्रूथ है. ठीक है, एक यूनिवर्सल ट्रूथ है, आप फिजिक्स में भी पढ़ते हैं. यू हैव स्टडीड वेरियस फिजिकल क्वांटिटीज इन फिजिक्स. ठीक है, अलग अलग फिजिकल क्वांटिटीज, स्केलर्स होंगे, वेक्टर्स होंगे, अलग अलग चीजें आपने पढ़ी है. अब एक यूनिवर्सल क्वांटिटी है
विच इज ऑलवेज वेरिंग एंड इट डज नॉट डिपेंड अपॉन एनीवन। वो किसी के भी ऊपर डिपेंड नहीं करती है, बस अपने आप में कंटिन्यूअसली चेंज होते रहती है। विच इज दैट क्वांटिटी? करेक्ट है मंदा का आंसर करेक्ट आया था। से अगर आपने रामायण महाभारत देखी होगी तो मुझे याद नहीं एग्जैक्टली रामायण में थी महाभारत में, शायद महाभारत में, मैं काल हूँ, शुरुआत ही उसके ऐसे होती थी। आज अभी क्योंकि वो तो पुराने जमाने में लगता था, बट अभी भी रिपीट टेलीकास्ट हुआ है, शायद आप में से किसी ने देखा नहीं होगा, पर उसकी शुरुआत थी मैं काल हूँ, मतलब टाइम। ठीक आहे, टाइम आपण मराठीमध्ये सुद्धा म्हणतो कोंबडा झाकून ठेवला म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही। तर तुम्ही म्हटलं की मी अंथरूण अंगावर उडून घेतो म्हणजे 10 वाजणारच नाही, क्लास होणारच नाही, असं होणार आहे का? नाही, 10 वाजणारच, 10 वाजून 1 मिनिट होणारच, 10 वाजून 2 मिनिट होणारच। तुम्ही किती घड्याळाचे काटे तुम्ही पकडून ठेवले, तुम्ही थांबवून ठेवतो वेळेला, नाही थांबवू शकत तुम्ही। सो दॅट इज द क्वांटिटी विच इज व्हेरिंग कंटिन्युअसली and secondly it does not depend upon anyone. ठीक है, so it is a independent variable. So you must have observed various definitions in physics like speed, velocity, acceleration. They all are functions of time indirectly. ठीक है, directly or indirectly they all are functions of time. ठीक, so because time is varying continuously and it does not depend upon anyone. तुम्ही काहीही करा, वेळेला तुम्ही थांबवू शकत नाही, वेळ कंटिन्युअसली पुढे जातच राहणार आहे। ठीक आहे, सो टाइम इज दॅट व्हेरिएबल, देन इट इज अ इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड देर आर सर्टन डिपेंडेंट व्हेरिएबल। जस्ट फॉर एक्झाम्पल मला एक आन्सर आलेलं होतं वेट सुद्धा, वेट। ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण वेट म्हणतो त्यावेळेस वेट ऑफ व्हॉट, अगेन वेट ऑफ व्हॉट, वेट ऑफ ए पर्सन, वेट ऑफ ए ऑब्जेक्ट और वेट ऑफ ए सर्टन थिंग, देन परत त्यात वेगवेगळ्या गोष्टी येणार। वेट ऑफ ए पर्सन म्हटलं बघा, वेट ऑफ ए पर्सन इट इज चेंजिंग बट अगेन नॉट कंटिन्युअसली। कंटिन्युअसली म्हणजे कशाला म्हणतो आपण, नेक्स्ट सेकंडला चेंज झाला पाहिजे, त्याला म्हणतात कंटिन्युअस चेंज। ठीक आहे, वेट ऑफ ए पर्सन इज अ व्हेरिएबल बट इट इज नॉट चेंजिंग कंटिन्युअसली, की आता माझं वेट सपोज 75 आहे आणि लगेच मग 1 मिनिटानंतर किंवा चला 1 मिनिट करेल 1 सेकंदानंतर 75.1 होऊन जाईल, असं होणार आहे का? नाही होणार। सिमिलरली जर मी वेट ऑफ ए ऑब्जेक्ट बद्दल बोलत असेल, ठीक आहे, हे सगळं तुम्हाला पुढे लागणार आहे कॅल्क्युलस पार्ट, ऍप्लिकेशन ज्या ठिकाणी आपण कॅल्क्युलस मध्ये बघतो त्यावेळेस व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट्स। एकच वर्ष बाकी 2022 मध्ये तुम्ही इंजिनिअरिंगला असणार, तो 21 समजा सुरूच झाला असं समजून घ्या, आणि त्या ठिकाणी हे कन्सेप्ट खूप क्लिअर असावे लागतात। बघा, ज्यावेळेस मी म्हणतो वेट ऑफ ए ऑब्जेक्ट, वेट ऑफ ए सर्टन ऑब्जेक्ट, लेट अस से वेट ऑफ युअर मोबाईल, वेट ऑफ युअर मोबाईल, मग तो चेंजिंग आहे का? नाही, इट इज अ कॉन्स्टंट, आहे की नाही? त्या मोबाईलचं जे काय वेट आहे ते कॉन्स्टंट आहे, ते काय जे मायनर चेंजेस असणार ते आपण इग्नोर केले समजा, तर वेट ऑफ ए सर्टन ऑब्जेक्ट इज ऑलवेज कॉन्स्टंट। कधीतरी खूप इन्फानाइट टाइम नंतर त्याची बॅटरी वगैरे फुगणार आणि मग काहीतरी त्याला स्क्रॅचेस पडणार, मायन्यूट काहीतरी त्याच्या वेट मध्ये डिफरन्स येणार। ठीक आहे, पण तेच वेट ऑफ ए पर्सन म्हटलं देन इट इज अ व्हेरिएबल, तो व्हॅरी होत राहणार आणि इट विल बी अ डिपेंडंट व्हेरिएबल। डिपेंडंट का म्हणतोय मी त्याला, ते कुणावर तरी डिपेंड करणार, कशावर? तुमच्या हॅबिट्सवर डिपेंड करणार। वेट ऑफ ए पर्सन डिपेंड्स ऑन युअर हॅबिट्स, तुम्ही काय खाता, काय पिता, किती तुम्ही एक्सरसाइज करता, या सगळ्या गोष्टींवर ते वेट, किंवा आपण त्याला म्हणतो अनुवांशिकता काय आहे, या सगळ्या गोष्टींवर ते डिपेंड करेल। जस्ट अ सेकंड, ठीक है। So weight is another variable, but it more precisely it may be a constant also depending upon the nature of the problem or nature of the problem under consideration. एखादा प्रॉब्लेम मध्ये जर मी म्हणत असेल वेट ऑफ ए, लेट अस से 1 kg चा जो वेट आहे, जस्ट फॉर एक्झाम्पल 1 kg चा आपण वेट घेतो ना भाजीपालावाल्याकडे जाताना, आपण भाजीपाला किंवा किराणावर जाताना आपण बघतो तो 1 kg चं वेट इन्सर्ट करत असतो। ठीक है,
सो ते जर वेट आहे ते जर हळूहळू कमी होत गेलं किंवा वाढत गेलं तर अल्टिमेटली तो पर्पज सॉल्व्ह नाही होणार आहे. म्हणून वेट ऑफ ए ऑब्जेक्ट इज ऑलवेज ट्रीटेड ॲज ए कॉन्स्टंट, आणि वेट ऑफ ए पर्सन म्हटलं तर मग मात्र ते व्हॅरी होणार. आपलं कुणाचंच वेट कधीही कॉन्स्टंट नसतं, ते काही ना काहीतरी बऱ्यापैकी व्हॅरी होत असतं. ठीक. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. Now let us talk about constants. Constants are also two types of constants are there: pure constants and arbitrary constants. Now what are pure constants? Pure constant means whose value does not change with time and place. बघा या शब्द ठिकाणी टाइम शब्द आलेला आहे. टाइम शब्द का आला? कारण टाइम कंटिन्युअसली चेंज होत राहतो आणि बऱ्याचशा गोष्टी या टाइमवरच डिपेंड करतात. ठीक आहे. जसं आपण आता बघत होतो की वेट बऱ्याचशा गोष्टींवर डिपेंड करतं, टाइमवर सुद्धा डिपेंड करतं. टाइमवर सुद्धा डिपेंड करतं. टुडे यू आर 16, ऍट द एज ऑफ 18 युअर वेट विल बी डिफरंट. इट हॅज व्हॅरिड इन दिस 2 years. 2 वर्षात ते चेंज झालं, म्हणजे टाइमवर सुद्धा डिपेंड करतं. सो टाइम अँड प्लेस ज्यांची व्हॅल्यू चेंज होत नाही कधीही कुठेही, ठीक आहे, कधीही कुठेही ज्यांची व्हॅल्यू चेंज होत नाही, दे आर प्युअर कॉन्स्टंट्स. For example, 5. 5 is what? 5 is 5 always. ठीक है. I am not talking 5 rupees, $5, है ना. I am not talking 5 kg. त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. I am just talking about a unitless quantity 5. That is a number 5. ठीक है. So all the numbers are constants. 5 असेल, 10 असेल, 7 असेल. These are प्युअर कॉन्स्टंट. कॉन्स्टंट तर आहेत पण कशी आहेत? प्युअर कॉन्स्टंट. अजून एखादं एक्झाम्पल, पाय. पायची व्हॅल्यू किती असते? 22/7. आता काय जर तुम्ही असं म्हणणार का सर मी 7th मध्ये होतो ना त्यावेळेस पायची व्हॅल्यू 22/7 होती, आता मी 11th मध्ये आलोय तर ती 22/11 आहे का? नाही ना. जस्ट तुम्ही कॉमन सेन्स आहे. तुम्हाला सर काय काहीतरी वेगळं सांगता आहे, काहीच वेगळं नाही याच्यात. जस्ट ती थिंकिंग प्रोसेस आहे. पायची व्हॅल्यू कधीही कुठेही चेंज होत नाही. किंवा तुम्ही म्हणणार सर आपण भारतामध्ये 22/7 पायची व्हॅल्यू घेतो, पाकिस्तानवाले आपल्या विरोधीत चालतात, मग ते 7/22 घेतात का? नाही. दॅट इज अ युनिव्हर्सल व्हॅल्यू. ते सगळीकडे कधीही कुठेही पायची व्हॅल्यू किती असणार? 22/7च असणार. ई एक्सपोनेन्शियल नंबर, त्याची एक फिक्स व्हॅल्यू आहे. ठीक आहे. सो ऑल दीज आर प्युअर कॉन्स्टंट्स. ठीक आहे. नेक्स्ट, मग आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स काय असतात? व्हॉट इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट? आर्बिट्ररी कॉन्स्टंट इज अ कॉन्स्टंट whose value depends upon a certain condition, and as soon as the condition changes its value also changes. ठीक आहे. व्हेरिएबल कसा असतो? व्हेरिएबल तो कोणावर तरी डिपेंड करतो आणि ज्याच्यावर डिपेंड करतो तो चेंज झाला की याची व्हॅल्यू डिपेंडंट व्हेरिएबलची सुद्धा इंडिपेंडंट व्हेरिएबलची व्हॅल्यू सुद्धा चेंज त्या ठिकाणी होत असते. याला आपण म्हणणार व्हेरिएबल. पण आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे तुम्ही त्याला सेमी म्हणू शकता, सेमी व्हेरिएबल, है ना. मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश, अर्धा इकडे अर्धा तिकडे. सेमी व्हेरिएबल म्हणजे काय की ज्याची व्हॅल्यू पर्टिक्युलर कंडिशन मध्ये फिक्स्ड असते, कॉन्स्टंट असते, पण जर का ती कंडिशन चेंज झाली तर मात्र त्याची व्हॅल्यू चेंज होते. मग तुम्ही म्हणा असे कोणते नंबर्स आहेत? बघा, जस्ट फॉर एक्झाम्पल आय एम टॉकिंग अबाउट, लेट अस से अ लाईन y इज इक्वल टू mx प्लस c. हे खूप मस्त एक्झाम्पल आहे व्हेरिएबल हे चारही क्वांटिटी समजण्यासाठी. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल टू अंडरस्टँड ऑल दीज 4 क्वांटिटीज. चारही क्वांटिटी येतात त्याच्यामध्ये, प्युअर नाही आहेत. बघू आपण. ठीक आहे. डिपेंडंट, इंडिपेंडंट आणि आर्बिट्ररी. प्युअर तर क्लिअरच आहे आपल्याला. बघा याच्यामध्ये या केसमध्ये हा जो x आहे इट इज इंडिपेंडंट व्हेरिएबल as we have already studied. Y is equal to f of x म्हणजे y is a function of x, so x is independent variable. Y is a dependent variable because it depends upon x. It depends upon x. ठीक. आणि हे m आणि c काय आहेत? m आणि c याच क्वेश्चन मध्ये समजा मी असं म्हटलं y is equal to mx plus 5. चला चारही आपण कव्हर करू. y is equal to mx plus 5.
नेमकं हे इक्वेशन कशाचं लिहिलं मी हे आलं का लक्षात? कोण सांगू शकेल? हे जे काही इक्वेशन मी लिहिलं y इज इक्वल टू mx प्लस c नेमकं कशाचं इक्वेशन आहे? तर उगीच आपण शिकतोय बरंच काहीतरी भारी भारी आणि मागचंच काहीतरी बेसिक आपल्याला माहित नाही. येस, इट इज द इक्वेशन ऑफ ए स्ट्रेट लाईन इन विच फॉर्म. ते नावं लक्षात राहिलं पाहिजे. उद्या जर मी समजा विसरलो की मंदारचं नाव मंदार आहे, प्रणवचं नाव प्रणव आहे, असं चालेल का? ते म्हणणार काय सर माझं नाव पण तुम्ही लक्षात ठेवत नाही. मग तसेच त्या फॉर्म्युलांचे सुद्धा पर्टिक्युलर नाव आहेत. काय नाव आहे? स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म आहे का तो? मग चालेल, उद्या मी पण तुमचे नाव सगळ्यांचे विसरून जातो. मला नाही माहित तुमचं नाव काय आहे ते. विचार करा परत एकदा, स्लोप पॉइंट फॉर्म आहे का तो? म्हणजे तुम्ही प्रणव चौधरीला प्रणव चंदनकर म्हणता आहे असं झालं ते. म्हणजे अर्ध करेक्ट अर्ध रॉंग. हाफ करेक्ट झालं ते स्लोप पॉइंट फॉर्म. फुल करेक्ट सांगा मला. जे उत्तरे देत नाहीयेत त्यांना मी असं अज्युम करेल की दे आर ऍबसेंट. आचल, मृणाल, पूर्वा, साक्षी. शुड आय ट्रीट देम एज ऍबसेंट? उत्तर चुकीचं आहे किंवा करेक्ट आहे इट डझंट मॅटर. मला फक्त आन्सर पाहिजे काहीतरी. यस अपेक्षा करेक्ट. प्रणव करेक्ट. अरे बापरे, कठीण आहे. मग बाकीचे कुठे गेलेत? आहेत की नाही प्रेझेंट? काय आहे? चालेल का? असं नाही चालणार, कारण ते तुकाराम महाराजांनी म्हटलेलं नाही, ते शेक्सपियरने म्हटलंय. म्हणजे याचा अर्थ नावात काहीतरी आहे. आणि मी त्याच वेळेस सांगितलं होतं हे सगळे पर्टिक्युलर जे टर्म्स आहेत ना हे लक्षात ठेवायचे मॅथमॅटिकल टर्म्स. इक्वेशन ऑफ ए स्ट्रेट लाईन आहे, दॅट इज क्लिअर. देन करेक्ट आहे बाकीच्यांचा आन्सर. इट इज इक्वेशन ऑफ ए स्ट्रेट लाईन इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आणि तो सुद्धा कुठला इंटरसेप्ट? वाय इंटरसेप्ट. When we say y is equal to mx plus c, then this m is slope of this line and this is c which is y intercept. So this form is slope intercept form. Clear आता सर्वांना? बर, चला ठीक आहे, हरकत नाही. आपण आपल्या टॉपिक कडे जाऊया. आपण टॉपिक डिस्कस करत होतो व्हेरिएबल, कॉन्स्टंट. व्हेरिएबल दोन प्रकारचे, डिपेंडंट, इंडिपेंडंट दिसतात या ठिकाणी तुम्हाला. देन कॉन्स्टंट दोन प्रकारचे, प्युअर आणि इमॅजिनरी. प्युअर आणि आर्बिट्ररी. ठीक आहे, कॉन्स्टंट दोन प्रकारचे, प्युअर आणि आर्बिट्ररी. नाउ दिस 5 इज अ आर्बिट्ररी कॉन्स्टंट और प्युअर कॉन्स्टंट? इट इज अ प्युअर कॉन्स्टंट. वी ऑलरेडी डिस्कस्ड. ज्याची व्हॅल्यू कधीही कुठेही चेंज होत नाही. भारतात, अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात आजपासून 10 वर्षांनी, म्हणजेच कधीही कुठेही. इट मीन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड प्लेस इट डज नॉट चेंज. 100 वर्षापूर्वी सुद्धा 5 म्हणजे 5 होता. ठीक आहे, इट इज जस्ट अ नंबर. तर हा झाला प्युअर कॉन्स्टंट. अँड धिस m इन दिस पर्टिक्युलर केस इट इज अ आर्बिट्ररी कॉन्स्टंट. इट इज अ आर्बिट्ररी कॉन्स्टंट. क्लिअर आहे? मग याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट आपण का म्हणतो ते लक्षात घ्या. इफ आय टेक व्हॅल्यू ऑफ m ऍज 1, ठीक आहे, इफ वी टेक व्हॅल्यू ऑफ m ऍज 1, आणि या लाईनचा जर तुम्ही ग्राफ काढत असाल आणि या लाईनचा ग्राफ काढल्यानंतर सपोज तो असा येत असेल, एखादी लाईन आहे ती, ठीक आहे, लेट अस से दिस इज द लाईन whose equation is y is equal to mx plus 5. So value of m is fixed. Value of m is fixed for this particular line. Whenever you are drawing this particular line, value of m is fixed. ठीक आहे, जोपर्यंत मी या लाईन बद्दल बोलतो आहे, 100 वर्ष जर मी या लाईन बद्दलच बोलत राहिलो तर m ची व्हॅल्यू या केसमध्ये काय असेल? फिक्स्ड असेल, म्हणजेच कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, सो इट इज रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर लाईन ओनली.
as soon as I change the line, सपोज मी दुसरी एखादी लाईन घेतली तर त्या केसमध्ये मात्र आता काय होणार, त्या केसमध्ये व्हॅल्यू ऑफ एम विल चेंज. आहे कॉन्स्टंट तो एम कसा आहे कॉन्स्टंट, बट फॉर दिस पर्टिक्युलर लाईन. जेव्हा कधी आजपासून 5 वर्षांनी सुद्धा तुम्ही जर या पर्टिक्युलर लाईन बद्दल बोललात तर व्हॅल्यू ऑफ एम कॉन्स्टंट असणार, तेव्हा सुद्धा तीच व्हॅल्यू असणार जी आज आहे. ठीक आहे. किंवा या स्लाइड बद्दल आपण ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन जरी चर्चा केली तरी सुद्धा तिचा एम काय असणार फिक्स असणार. या पर्टिक्युलर लाईनचा एम फिक्स आहे, या लाईनचा एम काहीतरी वेगळा आहे. पण परत या लाईन साठी जो एम असणार म्हणजे स्लोप असणार या दुसऱ्या लाईनचा, तो सुद्धा या पर्टिक्युलर लाईन साठी अगेन इट विल बी ट्रीटेड ॲज ए कॉन्स्टंट. सो दॅट इज कॉल्ड ॲज ए आर्बिट्ररी कॉन्स्टंट. क्लिअर. त्याला आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणणार. तर या ठिकाणी चौघही आपण शो केलेले आहे y इज इक्वल टू mx प्लस c मध्ये किंवा y इज इक्वल टू mx प्लस 5. नेक्स्ट थिंग, आता हे जे व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट्स डिनोट करण्यासाठी कुठले लेटर्स वापरतात तर त्याच्याकरता सुद्धा एक सिंपल कन्सेप्ट आहे. ठीक आहे. ABCDEFG अप टू XYZ 26 लेटर्स आर देअर. करेक्ट. तर शेवटून म्हणजे UVWXYZ they are used to denote the variables. ठीक है. डॉट 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 UVWXYZ. मुद्दाम इकडे डॉट 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 दाखवला मी, इकडे पण असू शकतात व्हेरिएबल्स. सो दीज आर यूज टू डिनोट द व्हेरिएबल्स. प्युअर कॉन्स्टंट साठी काही लेटर लागणार आहे का आपल्याला? नाही. प्युअर कॉन्स्टंट तर एखादा नंबर असेल, 5 असेल, पाय असेल, 3 असेल, -2 असेल, 1.55 डेसिमल फॉर्म मध्ये असेल, 3/2 फ्रॅक्शन असेल, वॉट एव्हर. इट इज अ प्युअर कॉन्स्टंट. तर प्युअर कॉन्स्टंट साठी आपण लेटर्स यूज करणार नाहीये. प्युअर कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज असतात. आर्बिट्ररी कॉन्स्टंट साठी मात्र जसं या ठिकाणी एम आलेला आहे तसे लेटर्स यूज केले जातात अँड दे आर यूज इन दिस वे. फॉर आर्बिट्ररी कॉन्स्टंट वी आर यूजिंग ABC डॉट 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 स्मॉल लेटर्स ABC. So they are used to denote arbitrary constants. Clear? So this is called as basics of functions, variables and constant. Function is nothing but, let us start with definition of function. Function is nothing but it is a relation from set A to set B where every element of A is related to a unique element of B. ठीक है. तो या ठिकाणी युनिक हा शब्द खूप महत्वाचा आहे. एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज कनेक्टेड टू ए युनिक एलिमेंट ऑफ बी and it is denoted by f from A to B. So always we denote a function by small letter f, g, h. आता याच्यात काहीतरी डिनोशन आहे. f, g, h वगैरे लेटर्स यूज केले जातात टू डिनोट अ फंक्शन and this is read as function from A to B. So this is from set A to set B. That is ordered pair x comma y where this x belongs to set A, y belongs to set B. So that we say that ordered pair x y belongs to function f, a function, or y is equal to f of x. So y is a function of x. As soon as x will vary, y will also vary. It will also change. Okay? Now in this y is called as image of x under f. Y is nothing but image of x under f. And y is the value of the function at x. At particular value of x, you will get a particular or unique value of y. Okay, let us see example. For example, let's say A is equal to 1, 2, 3, 4. Here is set B 2, 3, 4, 5, 6, 7, 8. We have shown this in let us say Venn diagram, set A and set B. Now, if this 1 is related to 2, 2 is related to 4, 3 is related to 6, and this 4 is related to 8, then we say that this is a function f from set A
to set B where every element, हे महत्वाचं आहे, where every element of set A is connected or is related to a unique element of set B. सेट बी मधल्या कुठल्या तरी एका एलिमेंटला तो कनेक्टेड आहे. ठीक, ते जर हा 1 समजा इकडे 3 ला पण कनेक्ट असता, देन इट इज नॉट अ फंक्शन. किंवा 2 4 ला तर आहेच कनेक्ट, पण समजा अजून 5 ला पण कनेक्ट असता, किंवा 7 ला किंवा 6 ला, अजून कुठल्याही दुसऱ्या नंबरला जर तो कनेक्ट असता, then it is not a function. Basic definition of function says every element of A should be connected to a unique element of set B. Unique म्हणजे कुठल्या तरी एकालाच. म्हणजे इकडे काही पॉइंट्स एम्प्टी राहू शकतात. एम्प्टी म्हणजे नॉट कनेक्टेड राहू शकतात, पण इकडे मात्र नॉट कनेक्टेड पॉइंट नसतात. आणि इथून इकडे मल्टिपल कनेक्टिव्हिटी सुद्धा नसते. 1 कुठल्या तरी 2 नंबरला कनेक्ट आहे असं होणार नाही. This is the example of function. This is the function from set A to set B. Now in this particular function, which is a relation, what type of relation you observe in this? कुठल्या प्रकारचं रिलेशन आहे सांगा बरं. सेट A आणि सेट B मध्ये कुठल्या प्रकारचं रिलेशन आहे? काय रिलेशन दिसतंय तुम्हाला? Yes, Mandar, correct. Yes, it's correct. Y is equal to 2x. It means we are observing that every number of set B is double the number of set A. बघा 1 च्या डबल 2, 2 च्या डबल 4, 3 च्या डबल 6, 4 च्या डबल 8. So this particular relation can be written as, in this particular case, f from A to B, where f of x is equal to 2x. So this is f of x. This is f of x, which is 2x. 2 into 1, 2. 2 into 2, 4, like this. Okay? Now let us see range of a function. We have already discussed what is domain, what is range in case of a relation. So here we are discussing that in case of a function. Now range of a function f from A to B is nothing but set of f of x such that x belongs to A. If value of x belongs to set A, then all the values of f of x for this particular x are treated as range of this function. In particular, for this example, what is the range? Range is equal to set of 2, 4, 6, 8. That is range. This is range. 2, 4, 6, 8. All the values of f of x where x belongs to A. x या ठिकाणी belongs to A आहे, आणि ज्या व्हॅल्यू मला मिळाल्या 2, 4, 6, 8, they are nothing but they are range. Similarly, जर याच केस मध्ये मला कोडोमेन पाहिजे असेल, then it is complete set B. Complete set B is codomain, which is nothing but 2, 3, 4, 5, 6, 7, 8. So this complete set is codomain and range is its subset. Now, range is a subset of codomain B, as we have discussed. It may be proper or improper. Okay, proper or improper. In this case, it is proper subset. In this case, it is proper subset. Proper subset म्हणजे काय? तर या सेट मध्ये there are 4 values and codomain contains more than 4 values. Codomain contains more than 4 values. 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8, 9, 10 इन्फायनाइट असेल. ठीक आहे, then it is a proper subset. आणि इम्प्रॉपर सबसेट कधी म्हणणार आपण? जर या केस मध्ये सेट बी हा फक्त काय असता, समजा 2, 4, 6, 8 हा जर सेट बी असता, तर रेंज सुद्धा किती आहे? 2, 4, 6, 8. सो वी से दैट रेंज एंड कोडोमेन आर इक्वल, दैट इज इक्वल टू सेट बी. In that case it is a subset, but it is improper subset. Where range and codomain are equal, then it is called as improper subset. In above example, range
या ठिकाणी लिहूनच घेतली आपण. या एक्झाम्पल मध्ये रेंज काय आहे 2 4 6 सेट. ठीक. Range is set of all values of y. So range is nothing but what? It is the set of all possible values of y for the particular or defined values of x. That is, range is the set of all values of y. या सगळ्या y च्या व्हॅल्यूज आहेत 2 4 6 set for particular values of x, and these values of x or set of values of x is called as what? Domain. It is called as domain. ठीक. Okay, now next, representation of a function. Now function can be represented in various ways. First way, by arrow diagram. We can represent a function by arrow diagram. Let us say this is a function from a to b, where a is connected to q, b is connected to, let us say, yes, and c is connected to p. So this is a function from a to b by arrow diagram. या ठिकाणी आपण लिहितो f. So this is a function from a to b. Next, ordered pair. Function can be represented in the form of a ordered pair. Let us say set a is equal to a b c, set b is equal to p q r s. So this particular function can be represented in the form of a ordered pair like this. f is equal to set of ordered pair. आता ordered pair काय बघा, a q, मग a कॉमा q कॉमा दुसरी पेयर कुठली आहे b s, b कॉमा s, तिसरी पेयर c p, c कॉमा p. So this is in the form of ordered pair. Tabular form. These functions can also be expressed in the form of a table. Let us say there is a function in I have written this function in terms of a ordered pair 1 2 2 4 3 6. Then in this particular case, what is the tabular form? Values of x, they are 1 2 3 here, and values of f of x, okay, it is nothing but 2 4 6. So this is a tabular form of a particular function by formula. Function can also be represented by a formula. Let us say for this particular case, y is equal to f of x is equal to 2x. Okay, f of x is equal to 2x. So this is the function in case of a formula. फॉर्म्युला मेथडने आपण असं शो करणार. बघा या ठिकाणी 1 च्या डबल. सो हा जर x ची व्हॅल्यू असेल तर 2x किती असेल 2. इथे x 2 आहे तर 2x असेल 4. 3 च्या डबल 6. सो y is equal to f of x is equal to 2x. कॉमा देऊन मला पुढे डोमेन स्पेसिफाय करावं लागेल. नाउ ऑलवेज रिमेंबर, when we say y is equal to f of x, it means what? परत माझे वर्डिंग लक्षात ठेवा ना, हे कुठेही आपण लिहू शकत नाही. पुढे आपण लक्षात अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. y is equal to f of x means what? y depends for its value on x. This is clear? x कुणावर डिपेंड करतो? x ची काहीतरी व्हॅल्यू असते which is taken from its domain. Which is taken from its domain. So range and domain मध्ये काय रिलेशन आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. Range is nothing but all the possible values of y. Range is nothing but all the possible values of y for certain values of x in its domain. So that is called as a range and domain of a function. So in this particular case, we have to define the domain. Domain का या केस मध्ये x belongs to set of 1 2 3. So this function is valid only for these values of x. In this particular case, दुसरीकडे अजून काहीतरी वेगळं असू शकतं. Okay, now let us study types of functions. First type is constant function. Constant function. Now constant means what? Which does not depend upon anyone for its value. ठीक आहे, त्याच्या व्हॅल्यू करता तो कुणावरही डिपेंड करत नाही. दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्स्टंट फंक्शन. सो लेट अस से y इज इक्वल टू f ऑफ x which is equal to k. नाउ तुम्ही जशी जशी x ची व्हॅल्यू व्हॅरी करणार, या k ची व्हॅल्यू व्हॅरी होणार आहे का? नाही होणार, कारण तो फक्त कोण आहे k, म्हणजे स्केलर.
म्हणजे कॉन्स्टंट. लेट अस से 5. एक्स तुम्ही कितीही व्हॅरी करा, हा 5 काही व्हॅरी होणार नाहीये किंवा कॉन्स्टंट काही व्हॅरी होणार नाहीये. देन इट इज कॉल्ड एज अ कॉन्स्टंट फंक्शन. ग्राफ काढायचा असेल तुम्हाला तर या ठिकाणी बघा, दिस इज द ग्राफ ऑफ फंक्शन where this particular line is nothing but y is equal to k. So irrespective of all the values of x, value of y is fixed, is constant. So that is called as a constant function. Next one, identity function. Now what is identity function? Y is equal to f of x is equal to x. It means y is equal to x is a identity function. So when x is equal to 0, y is equal to 0. When x is equal to 1, y is equal to 1. Let us say I am drawing here 1, 2, 3. इकडे पण असणार 1, 2, 3. इकडे -1, -2. इथं असेल -1, -2. तर ही जी काय पर्टिक्युलर रिलेशन आहे किंवा फंक्शन आहे y is equal to x. It means what? When x value of x is 0, y is 0. Value of x is 1, y is 1. X is 2, y is 2. X is 3, y is 3. X is -1, y is -1. X is -2, y is -2. If you draw all these points, then you will get a straight line. Okay? You will get a straight line. This line is nothing but y is equal to x. ठीक है? या लाईनचं इन्क्लिनेशन किती असेल सांगा बरं. मध्येच बॉम्ब टाकतो मी इकडून तिकडे. किती असेल इन्क्लिनेशन? तू म्हणणार इन्क्लिनेशन म्हणजे काय सर? चला मग पुढे पाठ, मागे सरचा पाठ मराठीमध्ये. आता कुठे शांतनुचा आन्सर आला आणि आचलचंही. म्हणजे याचा अर्थ ठीक आहे तुम्ही प्रेझेंट आहे ओके, पण तुमचं लक्ष पूर्णपणे नाहीये मित्रांनो. शंतनू करेक्ट, आचल करेक्ट, अपेक्षा करेक्ट. करेक्ट आहे सर्वांचा आन्सर. किती आहे? थीटा हा 45 डिग्री असणार. इट इज अ लाईन पासिंग थ्रू द सेंटर मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन एक्स अँड वाय ऍक्सिस. इंटरसेप्ट म्हणूच नाही आपण. इट इज इक्वली इन्क्लाइन टू एक्स अँड वाय ऍक्सिस. नॉट इक्वल इंटरसेप्ट, इट इज इक्वली इन्क्लाइन टू एक्स अँड वाय ऍक्सिस. सो ऑब्विसली इट इज पासिंग थ्रू द सेंटर. आणि त्या फर्स्ट क्वाड्रंटच्या सुद्धा सेंटर मधून ती लाईन पास होते आहे. म्हणजेच तो अँगल किती असणार आहे? 45 डिग्री आहे तो अँगल. ठीक आहे? दॅट अँगल इज 45 डिग्री. ओके, let us move to next topic. So that is identity function y is equal to x. Identity means values of x and y both are same, both are equal. Now 1 function. What is the 1 function? F from a to b is 1 if x1 equal to x2 implies f of x1 equal to f of x2. ठीक है? So for if x1 is equal to x2, then there f of x1 is also equal to f of x2. Then it is called as a 1 function. Now what is the 1 function? Just in this case, let us say 1 is connected to 1, 2 is connected to 8, 3 is connected to 27, 4 is connected to 64. Then this is a 1 function where 1 is connected to 1. Not this one. We are talking about one element of set A is connected to only one element of set B. Then this is called as a 1 function. Mathematically, it can be checked using this technique. That is, if x1 is equal to x2, f of x1 equal to f of x2, then it is a 1 function. Next thing, many one function. आता many one function काय असतं? तर many one function means f from A to B is many one if x1 not equal to x2, but still it implies f of x1 equal to f of x2. Just for example, here this 1 is connected to 1, minus 1 is also connected to 1. Here 2 is connected to 4, minus 2 is also connected to 4. Then this type of function is many one function. See, many of set A are connected to one of set B. Many of set A are connected to one of set B.
that is one element of set B. Then this is called as many one function. So where x1 is not equal to x2, as you can see, x1 and x2. Let us say x1 is 1, x2 is minus 1. x1 and x2 are not equal, but f of x1 is equal and f of x2 both are equal. They are only 1. Clear? तर आता बघा, जस्ट फॉर एक्झाम्पल या दोन ठिकाणी जे काही मी रिलेशन शो केले, दिस इज 1 1, वन एलिमेंट ऑफ ए इज कनेक्टेड टू वन एलिमेंट ऑफ बी. हे लक्षात ठेवायचं, अतिशय महत्वाचं. x1 इक्वल टू x2, f of x1 इक्वल टू f of x2. सिमिलरली मेनी वन मध्ये मेनी एलिमेंट, आता मेनी म्हणजे मोर दॅन वन. मेनी म्हणजे असं काही नाही की 100 150 200 असले पाहिजे, असं काही नाही. मेनी मीन्स मोर दॅन वन, मे बी 2 or 3 4 5 whatever. तर या ठिकाणी 2 आर कनेक्टेड टू ओनली वन एलिमेंट ऑफ बी. 2 elements of set A, that is many elements of set A are connected to only one element of set B, then it is called as a many one function. चेक कसं करणार? x1 not equal to x2 बघा या ठिकाणी, but still f of x1 equal to f of x2, दोघांची व्हॅल्यू सेमच आहे. आता हे जे दोघं फंक्शन मी या ठिकाणी डिनोट केलेले आहे, दिस इज अगेन फंक्शन f. हे कुठलं फंक्शन आहे? फॉर्म्युला मेथडने सांगा मला. या फॉर्म मध्ये y इज इक्वल टू 2x च्या फॉर्म मध्ये हे कुठलं फंक्शन आहे आणि हे कुठलं फंक्शन आहे? करेक्ट आहे मंदार, फर्स्ट आन्सर. इतरांनी सुद्धा सांगा. यस आचल, करेक्ट. फर्स्ट केस मध्ये म्हणजे 1 1 मध्ये. 1 1 मध्ये काय आहे ते सांगा अगोदर. 1 1 मध्ये 1 1 मध्ये as you can see it is y is equal to x cube. This is y is equal to x cube. 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8, 3 चा 27, 4 चा 64. This is y is equal to x cube. This is y. Set B means y. Set A means x. So यांचे क्यूब सगळे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. So this is the relation y is equal to x cube. हे सांगा बरं मेनी वन फंक्शन सेकंड. करेक्ट आहे मंदारचा आन्सर. बाकीचे ठीक आहे, बरं जणांचे आन्सर आले. ओके, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इज द आन्सर फॉर सेकंड. प्लस और माइनस x is not the answer because it is true only for the first case 1 and minus 1, but it is not true for 2 and minus 2. ठीक आहे. बघा तुम्ही जर फक्त इथं पाहिलं तर ती म्हणणार y इज इक्वल टू प्लस और मायनस एक्स, या प्लस आणि मायनस असं नाही येते, कारण ते इथं ट्रू होतं पण इथं नाही ना. मग इकडे 2 minus 2, इकडे 2 आहे का? नाही, इकडे कोण आहे? 4. दिस पर्टिक्युलर रिलेशन इज y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1, मायनस 1 चा स्क्वेअर सुद्धा 1, 2 चा स्क्वेअर 4, मायनस 2 चा स्क्वेअर सुद्धा 4. सो दिस रिलेशन इज y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. इन दिस केस y इज इक्वल टू एक्स क्यूब मध्ये असं होणार नाही. बघा, जर इथं मायनस 1 असता तर मायनस 1 चा क्यूब 1 असणार का? नाही. मायनस 1 चा क्यूब असणार मायनस 1. मायनस 2 चा क्यूब असणार मायनस 8, नॉट प्लस 8. सो दिस इज 1 1, दिस इज मेनी 1. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, तर आपण या ठिकाणी मीटिंग होल्ड करूया 10 मिनिटांसाठी. परत 10 मिनिटांनंतर भेटूया आपण. After 10 minutes, let us say at 11:20. So we are discussing various types of functions. Okay, we already discussed 4 types of functions: constant function, identity function, one function, many one function. Now the next type is onto function. ठीक है, एक onto function होता है, एक into function होता है. कुछ लोग बोलते हैं सर एक पिंटू फंक्शन भी होता है, एक चिंटू फंक्शन भी होता है. ठीक है, so that type of thing. Onto and into. So there are 2 types of functions, not pinto and chintu. Onto and into. अब इसे अच्छे से समझिएगा कि onto function कौन सा होता है, into function कौन सा होता है. So onto function means, let us say f from A to B. So if every element of set B is the image of some element in A, then it is called as a onto function. It means every element of set B इज कनेक्टेड. ठीक आहे, इमेज म्हणजे एकदम काहीतरी भारी वर्ड वाटेल तुम्हाला. तो म्हणतोय एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज कनेक्टेड टू सम एलिमेंट ऑफ ए, देन इट इज कॉल्ड एज ए ऑन टू
function. Just for example here, let us say A is connected to 2, B is connected to 1, C is connected to 3. As you can observe, all the elements of B, that is every element of B is connected to some element of A. Then it is a onto function. So it is obvious. Obviously we can say that range of this function is equal to codomain of this particular function. क्योंकि हर एक एलिमेंट सेट बी का कनेक्ट हो चुका है सेट ए से, तो ये सारे एलिमेंट जो है सेट बी में ये सारे रेंज में होंगे, एंड दिस कंप्लीट सेट बी इज नथिंग बट इट इज कोडोमेन. सो रेंज इज इक्वल टू कोडोमेन. सो दैट इज द अनदर मेथड टू आइडेंटिफाई एन ऑनटू फंक्शन. नेक्स्ट वन इज इनटू फंक्शन. अब ऑनटू के अपोजिट होता है इनटू. सो एफ फ्रॉम ए टू बी, if f is not onto then it is into. पिंटू नहीं है तो चिंटू है, onto नहीं है तो into है. अब into कैसे होगा? So in this case range of this function is not equal to codomain B. Range and codomain are not equal. It means if A is connected to 1, let us say B is connected to 3, C is connected to 2, 4 is not connected to anyone. So there is one or more than one elements in set B which are not the image of some element in A. अब इसका इमेज इसे बोला जाता है. This is 1 is what? It is image of A, 2 is image of C, 3 is image of B, 4 किसी का इमेज नहीं है. Then here we say that this is a into function, and very obvious range here is how much? 1, 2, 3. And what is codomain? Codomain is 1, 2, 3, 4. So range and codomain are not equal, then it is a into function. Next, तो जब आप exercise solve करेंगे, you will see various types of problems there. You can check with that examples. Next is graph of a function. Now we have already discussed, you can always draw a graph of a function. किसी भी function का हम graph draw कर सकते हैं. और टेक्निक कौन सा यूज होता है? वही टेक्निक जिस टेक्निक से हमने 7th 8th में लाइन का ग्राफ निकालते थे. We take various values of x, we find out various values of y, and then we plot that corresponding points. ठीक है, हम वो corresponding points plot करते हैं xy प्लेन में, और उन सारे पॉइंट्स को मुझे ज्वाइन करना होता है एक फ्री हैंड कर्व से. then it becomes a graph of that particular function. जैसे मैंने यहाँ पर एक ग्राफ ड्रॉ किया है, दिस इज जस्ट कुछ भी हो सकता है, मैंने मालूम फंक्शन क्या है, बट दिस इज अ ग्राफ ऑफ ए फंक्शन y is equal to f of x. Now always remember, every graph need not be a function. हर एक ग्राफ फंक्शन होगा ये जरूरी नहीं है, लेकिन every function has a graph. हर एक फंक्शन का ग्राफ जरूर आप निकाल सकते हैं. Now to check graph for a function, मान लीजिए कोई एक ग्राफ आपको गिवन है and you have to check whether it is a function or not. तो उसे कैसे हम चेक करते हैं? So एक टेस्ट है वर्टिकल लाइन टेस्ट. ठीक है, आरटीपीसीआर बोलिए, एंटीजन बोलिए, इट इज अ टेस्ट टू चेक वेदर द गिवन ग्राफ इज ग्राफ ऑफ फंक्शन और नॉट. वर्टिकल लाइन टेस्ट. जैसे यहाँ पर एक ग्राफ मैंने शो किया है, इधर भी एक ग्राफ शो किया है. ये किसका ग्राफ है बताइए? ये वाला, ये तो कोई भी बता देगा. दिस इज द ग्राफ ऑफ ए सर्कल. चलिए मैं बता देता हूँ, बहुत डिफिकल्ट है, इसका जवाब मैंने दे दिया, ग्राफ ऑफ ए सर्कल. ये कौन सा कर्व है? बताइए. यस यस प्रणव, करेक्ट, इट्स अ पैराबोला. ठीक है, ये कौन सा कर्व है? पैराबोला है. एंड सेकंड वन इज स्क्वायर. नाउ वी हैव टू चेक वेदर दिस इज अ फंक्शन और नॉट. सो फॉर दैट वी आर हैविंग दिस टेस्ट, दैट इज वर्टिकल लाइन टेस्ट. अब मैं क्या करता हूँ, वर्टिकल लाइन, अगर मैं इस ग्राफ को मैं एक वर्टिकल लाइन ड्रॉ करता हूँ, या फिर यहाँ पर भी एक वर्टिकल लाइन ड्रॉ करता हूँ, then we can observe that this vertical line is cutting this graph at more than one point. It is cutting at 2 points. Here also it is cutting in 2 points. ठीक है? So in this case, this is not a function.
इफ अ वर्टिकल लाइन कटिंग ग्राफ एट लीस्ट 2 पॉइंट्स, कम से कम 2 पॉइंट में, हो सकता है 2 से ज्यादा पॉइंट्स पर भी ये वर्टिकल लाइन, मतलब अ लाइन विच इज पैरेलल टू y एक्सिस, इफ इट इज कटिंग इन मोर देन और इक्वल टू 2 पॉइंट्स, देन इट इज नॉट अ फंक्शन। अब ऐसा क्यों होता है, ये फंक्शन क्यों नहीं है? तो आप समझ सकते हैं, हमने फंक्शन का डेफिनेशन जब देखा था, हमने इस केस में देखा था फंक्शन का डेफिनेशन। फॉर ए यूनिक वैल्यू ऑफ x वी शुड हैव ए सम वैल्यू ऑफ y। ठीक है, दो अलग अलग, मतलब x की जो एक वैल्यू के लिए आपके पास y का एक ही आंसर होना चाहिए। पर्टिकुलर x की एक वैल्यू के लिए y का आंसर एक ही होना चाहिए। यहां पर क्या होता है देखिए, दिस इज वैल्यू ऑफ x फॉर विच वी आर गेटिंग 2 वैल्यूज ऑफ y। ये भी y है, ये भी y है, देन दिस इज नॉट अ फंक्शन। यहां पर मैं जैसे x की एक वैल्यू देख पा रहा हूं, फॉर दिस पर्टिकुलर वैल्यू ऑफ x वी आर हैविंग 2 वैल्यूज ऑफ y। सो एक कैसा, इसका अगर आप स्टेट में दिखाना चाहेंगे तो इस टाइप से हो गया, this is connected to this as well as this. One particular x is connected to 2 values of y, यहाँ पर और यहाँ पर, then this is not a function. ये रिलेशन है, this is a relation, ठीक है। अगेन एवरी रिलेशन इज नीड नॉट बी अ फंक्शन, है ना। हर एक रिलेशन फंक्शन नहीं होता है, हाँ, लेकिन हर एक फंक्शन रिलेशन जरूर होता है। ध्यान से सुनिएगा, ध्यान से समझिएगा, ठीक है। So every relation need not be a function, but every function is a relation. So here, as you can see, this is a relation, but it is not a function. क्यों? For a single value of x, we are getting 2 values of y. यहाँ से हम चेक कर सकते हैं वर्टिकल लाइन टेस्ट से। ये दूसरे दोनों ग्राफ है, देखिए, ये ग्राफ हुआ, ये ग्राफ हुआ, दिस इज अगेन पैराबोला, ये पैराबोला है, ये कोई पर्टिकुलर ग्राफ है, स्ट्रेट लाइन नहीं है, इट इज अ कर्व, ठीक है, थोड़ा सा कर्व टाइप शो किया है। अब यहाँ पर मैं वर्टिकल लाइन टेस्ट करता हूं, मैंने एक वर्टिकल लाइन ड्रॉ किया, इधर भी, इधर भी। सो हियर यू कैन ऑब्जर्व दैट फॉर ए यूनिक वैल्यू ऑफ x और फॉर ए सर्टेन वैल्यू ऑफ x यू आर गेटिंग अ यूनिक वैल्यू ऑफ y। x की एक वैल्यू के लिए y का एक ही आंसर मुझे मिल रहा है। इन दिस केस आल्सो फॉर पर्टिकुलर वैल्यू ऑफ x यू आर गेटिंग अ यूनिक वैल्यू ऑफ y। सो वर्टिकल लाइन कटिंग ग्राफ एट मोस्ट 1 पॉइंट, ज्यादा से ज्यादा एक पॉइंट, हो सकता है कभी कभी कट ही नहीं करेगी, बट स्टिल इट मे बी अ फंक्शन, ठीक है, स्टिल इट इज अ फंक्शन। तो अगर वर्टिकल लाइन ग्राफ को एक या फिर 0 पॉइंट्स में कट करती है, देन इट इज अ फंक्शन, जैसे कि यहां पर है। क्लियर है? सो दिस इज वर्टिकल लाइन टेस्ट फॉर चेकिंग वेदर द गिवन ग्राफ इज अ फंक्शन और नॉट। Next, there is another test, horizontal line test, to check whether the function is 1 1 or many 1. जैसे यहाँ पर एक ग्राफ मैंने ड्रॉ किया है, दिस ग्राफ, ये कौन से फंक्शन का ग्राफ है बताइए? हॉरिजॉन्टल लाइन टेस्ट सेकंड में जो मैंने ग्राफ निकाला है, ये कौन से फंक्शन का ग्राफ है ना? करेक्ट है, इट्स अ साइन वेव, साइन वेव बोला जाता है इसे। इट इज अ ग्राफ ऑफ ए साइन फंक्शन, ठीक है, y इज इक्वल टू साइन एक्स का ग्राफ है। अब इस पर्टिकुलर फंक्शन में जो ग्राफ ड्रॉ करने के बाद अगर मैं एक हॉरिजॉन्टल लाइन ड्रॉ करता हूं, ठीक है, एंड इफ दिस हॉरिजॉन्टल लाइन कट्स ग्राफ एट मोर देन 1 पॉइंट, देन इट इज 1 1 फंक्शन, देन इट इज 1 1 फंक्शन। It is cutting this graph at more than 1 point. यहाँ पर भी कट किया, 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 then it is a 1 1 function, ठीक है। Next, value of a function. अब 1 1 क्यों? मतलब for a particular value of x we are having a certain value of y. For a particular value of x we are having a certain fixed value or unique value of y. Value of a function. Now value of f of x at x is equal to a is f of a. That is called as value of this function f of x at x is equal to a, which is nothing but f of a. So just we have to replace x by a. Just for example, we are taking one activity over here. Activity is express 4x plus 7y equal to 1 as y is equal to f of x
एंड एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाई। देखिए मैंने पहले ही बताया था फंक्शन के लिए एफ लेटर यूज होगा, जी होगा, एच होगा, जनरली यही सारे लेटर यूज होते हैं। तो मुझे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स में एक्सप्रेस करना है, तो 4x प्लस 7y इक्वल टू 1 है। इट मीन्स व्हाट, 7y इक्वल टू 1 माइनस 4x, इट मीन्स y इज इक्वल टू 1 माइनस 4x अपॉन 7, व्हिच इज ऑफ द फॉर्म y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, y इज अ फंक्शन ऑफ x। इसी सेम फंक्शन को मैं x इज इक्वल टू जी ऑफ y में भी एक्सप्रेस कर सकता हूं, जैसे कि गिवन है यहाँ पर 4x प्लस 7y इक्वल टू 1, so we get 4x equal to 1 minus 7y, x is equal to 1 minus 7y upon 4. So here x is a function of y, so this is written as x is equal to g of y. ठीक है, फंक्शन हमने y को x का फंक्शन, x को y का फंक्शन में एक्सप्रेस किया है। तो अभी यहां तक कोई डाउट है क्या, पूछिए। टुडेज होमवर्क, सेट्स एंड रिलेशंस चैप्टर हमारा जो लास्ट चैप्टर है, इसमें से एक्टिविटीज फॉर प्रैक्टिस और MCQ, and this is to be submitted by tonight along with some doubts if any. तो डाउट्स होंगे तो भी आप दीजिए, और डाउट्स कंटिन्यूसली मतलब जैसे आता है वैसे भेजते जाइए, ताकि हो सके मैं कुछ ग्रुप पर ही क्लियर कर दूं। तो जो सेट्स एंड रिलेशंस पिछला चैप्टर है हमारा, उसके एक्टिविटीज और MCQ बाकी है, उसे आज कंप्लीट करना है। फंक्शन चैप्टर हम कल फिर कंटिन्यू करेंगे।